सरकारकडे जेव्हा तुम्ही प्रश्न घेऊन जाता, सरकार उत्तर देण्याची अपेक्षा करता, तेव्हा लॉजिकल प्रश्न विचारा, सरकार उत्तरं देईल. लॉजिकल मुद्दे घेऊन उपोषण कशाला, नुसतं आंदोलन करा, सरकार दखल घेईल. पण बिना सर पैर के मुद्दे आणि फक्त सरकार विरोधी अजेंडा असेल आणि त्यात तो भाटकस्य गर्दभ येऊन, कुणाल कामराई येऊन जर भुंकत नाही तो रेकत असेल, तर सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका आहे, लक्षात घ्या. सरकार बदत नाही आणि तुमच्याकडे डोंकूनही बघत नाही, तर आज ना उद्या सोनम वांगचुक यांचं जे शरीर आहे ते प्राणाविना निश्चित पडलं तर याला जबाबदार कोण? बिंडोक कॉकरोच की कात्रीत सापडलेले स्वतः सोनम वांगचुक? माजी खासदार विनायक राऊतांच्या नपुंसक पोरानं आपलं षंडत्व लपवण्यासाठी एका तरुणीचं आयुष्य बर्बाद केलं वर तिच्यावर अघोरी बाबांकडून तांत्रिक उपचारही करवून घेतलेत. तर हे ऐकल्यानंतर मनात जे आलं ते जर बोललो तर या शिल्लक मंडळींचे ट्रोलर्स काय म्हणतात, तर देशात काय चाललंय आणि तुम्ही हे काय गल्लीबोळातले विषय घेऊन बोलताय. हे गल्लीबोळातले विषय आहेत. तिकडे जंजिरा किल्ल्यावर हिंदूंना भगवा फडकवण्याची बंदी घालणाऱ्या मुसलमानांच्या विरोधात बोललं की म्हणतात हे काय हिंदू मुस्लिम करताय. मूळ मुद्दा काय, तर सोनम वांगचुक बद्दल बोला, तिकडे जंतर मंतरवर जे चाललंय त्याबद्दल बोला. आता जिथे एक मॅगेसेसे अवॉर्ड विनर सायंटिस्ट हा सलग 18 दिवस हंगर स्ट्राईकवर आहे, उपोषण करतोय, त्या उपोषणस्थळी चाललंय काय, तर हौशे नवशे गवशे यांची जत्राच लागली आहे. कोणी फूड ब्लॉगर इथल्या लंगरवर व्हिडिओ बनवतोय, कोण काय करतंय. होय, उपोषण स्थळापासून 15 फुटांवर खमंग भोजनाचे स्टॉल्स लावलेले आहेत. छोले पुलाव, भटुरे, मस्त रबडी. रात्री 2-2:30 वाजता कोणीतरी असलमभाई पेस्ट्रीज आणून वाटतो त्या लोकांना. एका बाजूला आमरण उपोषण चाललेलं असताना ते उपोषण ज्यांच्यासाठी चाललंय त्यातले सगळेच लोक, इव्हन त्या कॉक्रोचमधला मोठा कॉक्रोच अभिजित दिपके सकट त्याचे डावे उजवे लोमते लटकते, हे सगळेच ठुस ठुसकर जेवतात. साधा एक दिवसाचा उपवास असतो आपला संकष्टी किंवा एकादशीचा, तर त्या दिवशी येता जाता कसले कसले खमंग फोडण्यांचे वास येतात आपल्याला. वाटेत एखादा चायनीजवाला लागला तर लसणीचा तो खमंग तडका डोक्यात शिरतो नाकाच्या वाटे. पावभाजीच्या तव्यावर चरचरत्या बटरमध्ये तो लडबडलेला पाव दिसतो आपल्याला समोर. उपवासात देव सत्वपरीक्षा घेतो ती अशी. मुद्दाम हे सुगंध नाकात शिरतात आणि पोटात कावळे ओरडतात. उपवासाची तीव्रता वाढते त्यानं. पण आपल्याला माहीत असतं की संध्याकाळी 8-8:30 वाजता आपल्याला भोजन करायचं आहे, उपवास सोडायचा आहे. किंबहुना टिफिनमध्ये साबुदाण्याची खिचडी दिलेली असते बायकोने वेळ मारून न्यायला. पण ज्यानं आमरण उपोषण स्वीकारलंय त्याच्या पुढ्यातच बसून हे लोक तंदुरीचा आस्वाद घेणार असतील तर उपोषणकर्त्याच्या जीवाला किती यातना होत असतील याची नुसती कल्पना करा. कि आप लोग क्या करते हैं, आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, वो मुझे थोड़ा दुखद लगता है. आता पोटात काय काय होत असेल त्याच्या ते तर कल्पनातीत आहे. अशा स्थितीत तिकडे जे चाललंय ते कितपत गांभीर्यानं घ्यायला हवं हे तुम्हीच मला सांगा. तुम्ही म्हणता त्याच्यावर बोला. कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना आणि त्यांचं जे अस्तित्व आहे त्यामागचं कारण काय होतं, तर आपल्या देशात होणाऱ्या नीट एक्झामचा जो पेपर आहे तो पेपर फुटला. या पेपर फुटीनंतर ही परीक्षाच सरकारनं पोस्टपोन केली, पुढे ढकलली. त्यामुळे तो संभाव्य पेपर ज्यांना मिळाला होता त्यांना काय त्याचा लाभ झाला नाही. ज्या क्लासेसवाल्यांनी तो फोडला होता त्यांच्या विद्यार्थ्यांनी ते सगळे रटले होते आन्सर्स वगैरे, पण ते उपयोगाला आले नाही. फुटलेल्या पेपरच्या मदतीनं काही विद्यार्थी परीक्षा पास झाले असते, पण ते पास झाले नाहीत कारण परीक्षाच रद्द झाली होती. ती नव्या पेपरसह नव्या तारखेला नव्याने घेतली गेली. गुणवान आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होऊ घातलेला संभाव्य अन्याय हा वेळीच रोखला गेला. पेपर फुटीमागचे जे लोक होते ते पकडले गेले, त्यांना तुरुंगात टाकलं गेलंय. पण आता जी ओरड सुरू आहे ना की काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली म्हणून आत्महत्या केल्या, काही विद्यार्थ्यांचे पालक ट्रॉमामध्ये गेलेत, अनेकांनी कर्ज काढून शिकवण्या लावल्या होत्या वगैरे वगैरे बरंच काही, आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवा आहे सगळ्यांना. परीक्षा रद्द झाली आणि नव्यानं पुन्हा घेतली गेली. तारीख बदलली, फुटलेला पेपर बदलला, पण आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं किंवा त्या आत्महत्येमागचं कारण मला समजलेलं नाही. एकदा केलेली तयारी किंवा वर्षभर केलेला अभ्यास हा परीक्षा रद्द झाली किंवा ती पुढे ढकलली तर वाया जातो का हो? आमच्या तर बाबतीत असं काही घडलेलं नाही. तोच सिलेबस, तोच पेपर पॅटर्न, तेच प्रश्न आणि तुम्ही केलेला अभ्यासही तोच. मग नव्यानं
ती परीक्षा द्यायला सामोरं जाताना एवढं काय अवघड असतं की थेट विद्यार्थी आत्महत्या करतात? पालक का एवढा लोड घेत आहेत? पेपर फुटीनंतर परीक्षेची तारीख बदलली, त्यामुळे तुमचं 1 वर्ष वाया तर गेलं नाही ना. आता तर ती 20 जुलैला नीट एक्झामच्या परीक्षांचे रिझल्टही येतील. मग हा जो शाहीन बागेतला अम्मा, आप्पा, खालांसारखा जो सदमा तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो कसला आहे? मला कल्पना आहे माझ्या या थिअरीवर टीका करणारेही असतील, करतीलही. पण आज जंतर मंतरवर आज काय अगदी तो दीपके भारतात आला त्या दिवशीही जंतर मंतरवर गर्दी नव्हती. इथे ते हलके-फुलके, ढिल्ले-मिठ्ठे अर्थात LGBTQ वालेच जास्त दिसतात मला. स्टेजवर सोनम वांगचुक पोटात अन्नाचा कण न घेता झोपलाय आणि हे ढिल्ले खाली डान्स करतायत. बघा. आग लगा दी पानी में जब दीपक राग लोक जेन्युइनली का नाही आहेत तुमच्या मागे याचा विचार हे कॉकरोच लोक करतात का? नाही. सोनम वांगचुक हे छोटं नाव नाही आहे. तरीही इथं लोक नाही आहेत. तरीही सरकार यांना विचारत नाही. याच जंतर मंतरवर याआधी अनेक आंदोलनं झालीत. त्यात आणि यात फरक का जाणवतोय तुम्हाला? याचा विचार केलाय का? हे आंदोलन जे आहे ते दिशाहीन आहे. सोनम वांगचुक यांनी चुकीचं व्यासपीठ निवडलंय उपोषण करून झोपण्यासाठी. त्यांनी लडाखच्या प्रश्नांसाठी त्यांना जे काही हवं आहे लडाखच्या संदर्भात ते वेगळ्या ठिकाणी वेगळं आमरण उपोषण पुकारून जर मागितलं असतं ना तर त्या व्यासपीठावर वेगळं चित्र दिसलं असतं तुम्हाला. सरकारने दखलही घेतली असती तुमची. पण हे त्या भुईला भार असणाऱ्या वाया गेलेल्या युवा पिढीतल्या कॉकरोचेसचं आंदोलन आहे, ज्याला ठोस कारणही नाहीत आणि ठोस अशी दिशाही नाही. तिथं हे सोनम वांगचुक जाऊन झोपले. दिल्लीत अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं, उपोषणाला तेही बसले होते. पण त्या व्यासपीठावर केजरीवाल गँग सोडली तर रामदेव बाबापासून किरण बेदींपर्यंत अनेक असे सामाजिक प्रतिष्ठा असलेले लोक सहभागी झालेले आपण पाहिलेले आहेत त्या स्टेजवर. पण इथं ते दिसत नाही, कारण काल तर कमालच झाली. सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं. सीता के पति का नाम लेके ये सरकार नीता के पति का काम करती है. हे असले अकलेचे तारे तोडणारा माणूस त्या जंतर मंतरवर आणला होता या लोकांनी. कुणाल कामरा, ज्यानं शिंदेंना ठाणे की रिक्षा म्हणत डिवसलं होतं, त्याला खरं तर शिवसैनिकांनी हलक्यात घेतला म्हणून तो आजही मोकाट सुटलाय. त्याचा व्यवस्थित त्याच वेळेला जर हिशोब कितोब झाला असता व्यवस्थित, त्याची चिठ्ठी त्याच वेळेला फाडली असती ना, तर हा असा आज जो मोकाट सुटलाय ना किंवा बेताल बडबड करतोय, तर त्यांनी ती केली नसती. आता यात वादच नाही, कारण हिंदू देवी देवतांवर जे काही लोक बोलतात त्यांना फुटेज मिळतं. प्रभू श्रीरामाबद्दल वेडंवाकडं बोलणं ही आजकाल फॅशन झाली आहे सो कॉल्ड पुरोगाम्यांमध्ये. पण बरं झालं जंतर मंतरवर जे काय चाललंय त्यातलं सोनम वांगचुक यांचं उपोषण वगळलं तर तिथं अक्षरशः फालतूगिरी चालली आहे. हे सिद्ध करताना हा सिस्टीम विरोधातला आक्रोश वगैरे नाही आहे, तर थेट सरकार विरोधातला अजेंडा राबवला जातोय आणि त्यात रामाची अवहेलना करणं आणि हे करणारे जे काय नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत कुणाल कामरासारखे, ते तिथं दिसणं म्हणजे सगळं काही सारं काही अगदी सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि स्पष्ट झालेलं आहे. सरकार हे अदानी आणि अंबानी धार्जिन आहे हे दाखवणं यावर भर दिला जातोय. रामाची अवहेलना केली जाते, नाही का? मग इथं विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नेमका कोणता अजेंडा मांडला यांनी, हे कधी दिसलंय का आपल्याला मागच्या त्या 18 दिवसात? किंवा कोणाला दिसलंय का? मग आपलं उगाच त्या नाचांच्या फेस्टिवलला आंदोलन का म्हणून म्हणायचं आपण आणि का म्हणून त्यावर बोलून आपला वेळ वाया घालवायचा? नीटचा पेपर फुटला, फुटायला नको होता, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हवाय, घ्या, मागा, हक्क आहे तो. सिस्टीम ज्या पद्धतीनं अशी हलगर्जीपणा करते त्यामुळे खरोखर काही लोकांना मनस्ताप झाला असेल. तसं मी ते आत्महत्यांबद्दल बोललो, ते लॉजिकल आहे, बरोबर आहे. तो पेपर फुटला, फुटायला नको होता, पण फुटला. पण त्यामुळे थेट असं नुकसान काय झालं यावर कोणी लॉजिकल बोलत नाही, हे लक्षात घ्या. फक्त काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या हेच सांगतात सगळे. काही नकली पालक इथं येऊन रडून बेकून दाखवतात. पण कारण तर सांगा. परीक्षा पुढे ढकलली म्हणून तुमची कोणती पंजाब मेल मिस झाली? तुमचं कोणतं विमान हुकलं? तुमचं शैक्षणिक वर्ष वाया गेलंय का? तो जो फुटलेला पेपरच तुम्हाला सोडवण्यास सोपा होता आणि फुटल्यानं बदललेला पेपर सोडवणं कठीण झालं म्हणून तुम्ही आत्महत्या केली का? लॉजिकल प्रश्न विचारा, लॉजिकल. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे मला.
पण मुळात त्यांनी आत्महत्या का केली याची कारणं कोणी शोधलीच नाही आहेत. सरकारकडे जेव्हा तुम्ही प्रश्न घेऊन जाता, सरकार उत्तर देण्याची अपेक्षा करता, तेव्हा लॉजिकल प्रश्न विचारा, सरकार उत्तरं देईल. लॉजिकल मुद्दे घेऊन उपोषण कशाला, नुसतं आंदोलन करा, सरकार दखल घेईल. पण बिना सर पैर के मुद्दे आणि फक्त सरकार विरोधी अजेंडा असेल आणि त्यात तो भाटकस्य गर्दभ येऊन, कुणाल कामराई येऊन जर भुंकत असेल, भुंकत नाही तो रेकत असेल, तर सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका आहे, लक्षात घ्या. सरकार बदत नाही आणि तुमच्याकडे डोंकूनही बघत नाही, तर आज ना उद्या सोनम वांगचुक यांचं जे शरीर आहे हे प्राणाविना निश्चित पडलं तर याला जबाबदार कोण? बिंडोक कॉकरोच की कात्रीत सापडलेले स्वतः सोनम वांगचुक? सोनम वांगचुक खरोखर कात्रीत सापडलेले आहेत. त्या आले खरे या आंदोलनाला पाठिंबा द्यायला. त्यांना वाटलं की काहीतरी विधायक चळवळ विद्यार्थी उभे करतायत, त्यात जोडून आपल्या लडाखबद्दल जे काही प्रश्न आहेत तेही मला मांडता येतील. विद्यार्थी हेच या देशाचे खरे आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं भविष्य आहे. त्यांच्यासोबत उभं राहणं हा जो काही निर्णय होता वांगचुक यांचा, तो अगदी योग्य होता. पण ते चुकले कुठे? तर हे सगळे एक अजेंडाधारी, नरेटिव्ह सेटर, प्रोपोगंडा करणारे ही एक सोरोसी टीम आहे आणि त्या टीमला फायनान्स कुठून होतोय हेही सगळ्यांना माहिती आहे. दररोज इथं किमान 200 रुपये प्लेटवाली हजारो प्लेट बिर्याणी रिचवली जाते. हा काय चाललाय तिकडे? पठारखाना, लंगर लागलेत. मध्यरात्री कोणाला तरी ती हे चाळवते, स्वीट टूथवाली ती चव चाळवते. मग ते कोणतरी तो इस्माईल भाई की अस्फाक भाई कोणतरी आहे, तो त्यांना पेस्ट्रीज आणून देतो. हे नेमकं चाललंय काय? आणि एका बाजूला तो सोनम वांगचुक सारखा एक माणूस ज्याच्यासाठी आज अख्खा देश हळहळतोय, तो बिना अन्न पाण्या वाचून 18 दिवस झाले. आता शरीर आता उत्तर द्यायला लागलं असेल. कदाचित जर सरकारनं मध्यस्थी केली नाही, त्यातनं जबरदस्ती उचललं नाही, तर सोनम वांगचुकबद्दल काहीतरी वेडीवाकडी बातमी आपल्या कानावर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याच्याकडे त्रयस्थ बनून बघणं, त्याच्यावर न बोलणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न जेव्हा कोणी विचारतं तेव्हा त्यांना हेच सांगावं लागतं की ते जे काही चाललंय, तो जो काही एक प्रकारचा तिथला एक फेस्टिवल भरला आहे या नाचांचा, त्या फेस्टिवलला आंदोलन मानायचं की अजून काही, याचा आधी विचार व्हायला हवा. ना त्यांच्या आंदोलनाला दिशा आहे, ना ठोस कारण आहेत. मग हे सरकारला प्रश्न कुठल्या ताकदीनं आणि कुठल्या अर्थानं आणि कुठल्या सत्सद विवेकबुद्धीनं विचारतायत याचाही विचार व्हायला हवा. आणि मग त्यांच्या बाजूने बोला किंवा न बोला हा प्रश्न फार लांब राहतो. मुळात बोलायचंच काय या विषयावर हा प्रश्न येतो. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.